आज शिकू आपण 5 ने गुणाकार करण्याची सोपी पद्धत। कोणती संख्या जर 5 ने जर गुणायची असली तर बघूया आपण कसं करतात ते। एकीकडे आपण समसंख्या घेतलेली आहे आणि एकीकडे विषम संख्या, ऑड इव्हन। ठीक आहे, तर पाहू आपण। पहिले समसंख्याची घेऊ। 6 गुणिला 5, एकदम सोपं। 6 गुणिला 5 किती होतात? 6 च्या अर्धे लिहायचे ते। 6 च्या अर्धे किती होतात? 3, आणि समोर फक्त एक शून्य लावायचा, म्हणून 6 गुणिला 5 बराबर 30। आता आपण त्याच प्रकारे 18 पाहू। 18 गुणिला 5, 18 च्या अर्धे किती होतात? 9। किती होतात? 9, आणि त्याच्या समोर फक्त एक शून्य लावायचा। तुम्हाला 18 गुणिला 5 चे उत्तर मिळून जाईल। किती होतात? 90। तसंच हे याचं उत्तर तुम्ही कमेंट मध्ये सांगायचं आहे। ठीक आहे, आणि आपण आता विषम संख्येकडे जाऊ। आता विषम संख्या म्हणजे ऑड संख्या। ऑड संख्याचं करताना काय करायचं? 27 मधून 1 कमी करायचं। 27 च्या अर्धे किती होतात? 26। 27 मधून 1 कमी करायचा, आणि 26 च्या अर्धे किती होतात? 13। किती होतात? 13। त्याच्या समोर फक्त 5 लिहायचे। लक्षात ठेवायचं, आपण जेव्हा समसंख्येची करतो तेव्हा काय करायचं? 0 लावायचा, आणि विषम संख्येची करतो तेव्हा 5 लावायची, बराबर। आणि त्याच्यानंतर 45 मधून 1 कमी करायचा। किती होतात? 44। 44 च्या अर्धे घ्यायचे। किती होतात? 22, आणि 22 च्या शेवटी फक्त 5 लावायचे। झाले 45 गुणिला 5, 225। तसंच याचे उत्तर तुम्हाला कमेंट मध्ये सांगायचे। 19 गुणिला 5 आणि 26 गुणिला 5 याचं तुम्ही कमेंट मध्ये करून सांगा की काय उत्तर आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा,